अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिवस 6वा. श्री दत्तात्रेय स्तोत्र. दत्तात्रेयं महात्मनौ वरदं भक्तवत्सलं प्रपन्नार्तिहरं वन्दे स्मर्तृगामि समावतु. दीनबन्धुं कृपा सिन्धु सर्वकारणकारणं सर्वरक्षाकरं वन्दे स्मर्तृगामि समावतु. शरणागत दीनार्थ परित्राणपरायणं नारायणं विभुं वन्दे स्मर्तृगामि समावतु. सर्वानर्थहरं देवं सर्वमङ्गलमङ्गलं सर्वक्लेशहरं वन्दे स्मर्तृगामि समावतु. शोषणं पापपङ्कस्य दीपनं ज्ञानतेजसः भक्ताभीष्टप्रदं वन्दे स्मर्तृगामि समावतु. सर्वरोगप्रशमनं सर्वपीडानिवारणं तापप्रशमनं वन्दे स्मर्तृगामि समावतु. ब्रह्मण्यं धर्मतत्त्वज्ञं भक्तकीर्तिविवर्धनम् आपदुद्धरणं वन्दे स्मर्तृगामि समावतु. जन्म संसारबन्धग्नौ स्वरूपानन्ददायकं निःश्रेयसप्रदं वन्दे स्मर्तृगामि समावतु. जयलाभयशः काम धातुर्दत्तस्य यस्तवं भोगमोक्षप्रदस्येमं प्रपठेत् सकृतो भवेत्. इति श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती विरचितौ श्री दत्तात्रेय स्तोत्रौ संपूर्णम्. चंचल चित्त स्थिर करणारे श्री दत्त स्तोत्र. अनुसूया त्रिसंभूत दत्तात्रेय महामते सर्वदेवदिदेव त्वं मम चित्तौ स्थिरीकुरु. शरणागत दीनार्थ तारकाखिलकारक सर्वचालक देव त्वं मम चित्तौ स्थिरीकुरु. सर्वमङ्गलमाङ्गल्य सर्वाधिव्याधिभेषज सर्वसङ्कटहारिण त्वं मम चित्तौ स्थिरीकुरु. स्मर्तृगामी स्वभक्तानां कामदो रिपुनाशनः भुक्तिमुक्तिप्रदः प्रभुस त्वं मम चित्तौ स्थिरीकुरु. सर्वपापक्षय करस्तापदैन्यनिवारणः योऽभीष्टदः प्रभुस त्वं मम चित्तौ स्थिरीकुरु. य एतत्प्रयतः श्लोक पंचकं प्रपठेत् सुधी स्थिरचित्तः स भगवत् कृपापात्रं भविष्यति. इति श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती विरचितौ श्री दत्तात्रेय स्तोत्रौ संपूर्णम्. अध्याय 38वा. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. गुरुस भिक्षा द्यायला भास्कर विप्र सामग्रीला तिघापुरती घेऊन त्याला भक्तिनेला प्रसादा. तो सर्व सामग्रीला निजे घेऊन उसेला 3 मास असा त्याला न मिळाला शून्यवार. त्या हास्य करीती लोक गुरु करविती पाक म्हणती सांगे सर्व लोक तो सांगे सर्वा भोजना. ते त्याचा बोला हसती कण वाट्या नये म्हणती ते तो सांगे गुरुप्रती बोलविती ते त्या सर्वा. निरंकार तो ब्राह्मण करी पाक सुनिष्पन्न गुरुवस्त्रे झाकवून नेवून वाढविती. द्विजरुष्ट चित्त जेविती थोर सान सर्व येती 4000 झाली मिती ते जेविती आकंठ. अन्न दिल्हे सर्व जातीला आचंडाल श्वांककाला तरी तोटा नाही आला जेवविला गुरुने विप्रा.
अन्न संपेना ते जळी, जळचरा दे त्यावेळी, झाली ख्याती भूमंडळी, वर त्यावेळी देती विप्रा. हर्षुनिया वदती लोक, तिघात पुरता होता पाक, जेविले हे अमित लोक, हे कौतुक दुसरे ऐक. इति श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे अन्नपूर्तीकरणं नाम अष्टत्रिंशोऽध्यायः. अध्याय 39. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. एक विप्र सोमनाथ तत्श्री वृद्धा वंध्याख्यात, सेवी भावे गुरुनाथा, गुरुपुसती वांछा काय, ती कष्टोनी तया म्हणे, अपुत्रामी व्यर्थ शिणे, अश्वत्थाला भजता जिणे, गेले भेणे पुढती वाटे, पुढे मला हो सूत, गुरु म्हणे कोण जाणत, पुढचे आता कन्यासुत, हो म्हणे गाठ बांधी, गुरुत्तम म्हणे हरी, पिंपळाची निंदा न करी, आम्ही सर्व देवत्यावरी, ब्रह्मा सांगे नारदाते, श्रुती स्मृती ज्याला गाती, त्याला करी मंदगती, प्रदक्षिणा लक्षमिती, करी अंती उद्यापन, द्यावे तिल स्वर्णाश्वत्थ, विप्रा भोजन दे निश्चित, होती तुझ कन्यासुत, नारी म्हणतसे देवा, मी दुर्ज्ञाना वंचू कशी, 60 वर्षे झाली वयासी, होत नाही विटाळशी, तरी तशीच मी सेवी, ती त्या नमुनी सेवी तशी, शीघ्र झाली विटाळशी, गर्भधरी 5वे दिवशी, कन्या तीसी झाली शुभा, परमहर्षे त्या कन्येसी, आणि नारी गुरुपाशी, गुरु म्हणे हो सतीसी, दीक्षित पती लाधेल, तुझे पोटी मूर्ख शतायू, किंवा यावा बुध अल्पायू, ती म्हणे हो का अल्पायू, दीर्घायू मूढ किमर्थ, भावे हर्षद पंचसित, तया म्हणे गुरुनाथ, कन्ये घेऊन गृहाप्रत, ये हसत ब्राह्मणी ती, झाला नंदन शीघ्र तिला, विद्वान सर्व गुणी भला, 5 पुत्र झाले त्याला, सर्वा झाला विस्मय, तशीच कन्या दीक्षिताची, पत्नी झाली सतीसाची, कीर्ती पसरली त्यांची, श्री गुरुची अशी दया. इति श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे वृद्ध वंध्या प्रसवो नामैकोनश्चत्वारिंशोऽध्यायः. अध्याय 40. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. एक वेदज्ञ ब्राह्मण श्वेतपुष्टे व्यापून गुरुप्रती येऊन म्हणे, दीनानाथा तारी, झालो दैवे पुष्टी म्हणून, तोंड हे न पाहती जन, याचे करी तू शमन, ना तरी प्राण सोडी नमी, पुरश्चर्यादिके पाप, न जाता हो उलट ताप, देवा तुझी माय बाप, माझे पाप शमवी हे, आश्वासन देती गुरु, तव आला एक नर, शुष्क काष्ट डोईवर, घेऊन ठरला तो तेथे, अपूर्वैक चमत्कार, करू इच्छी गुरुवर, सांगे विप्राघे झडकर, संगमावर रोवी काष्टा, अविरत सेवी यासी, पाला येता शुची होसी, द्विजरोवी त्या काष्टासी, सद्भावे जलशिंपी, लोक हसुनी वारिती, नायके तो गुरुप्रती, ते येऊनी ते सांगती, गुरु म्हणती भावफले, अप्रमेय भावफल, धनंजय वाक्ये सुशील, लिंगाचिता भस्म दे भिल्ल, एकदा लब्ध न हो भस्म, इच्छी वपू जाळावया, मला जाळी म्हणे भार्या, भस्म दे तिला जाळून या, प्रसाद घ्याया आली तीच, तये वेळी प्रगटे हर, तया देई इष्टवर, असा भावाचा प्रकार, म्हणून गुरु जाती तेथे, त्या उद्योगाते पाहून, करीती काष्ठा प्रोक्षण, आले अंकुर फुटोन, विप्र स्वर्ण वर्ण झाला, बरवे अंकुर फुटले,
पुष्ट सर्व मावळले द्विजे स्तवना आरब्धिले तै उदेले अष्टभाव शांत दांत इंदु कोटिकांत दीप्त त्रिनंदना देव वृंद वंद्य पाद दत्त भक्त चित्तरंजना पाप तप्त ताप भंजना सनातना जनार्दना माईकांधकार सूर्य दत्त भक्त चित्तरंजना दत्त कृत्त काम रोष वेशधारी भिक्षु तू जना इष्ट देसी धर्मपासी दत्त भक्त चित्तरंजना राग द्वेष दोषवारी तारी सूर्य चंद्रलोचना भक्त काम धेनु तुची दत्त भक्त चित्तरंजना हस्ती दंड कुंडी घेसी देसी जीववीत जीवना रक्त पद्म पत्र नेत्र दत्त भक्त चित्तरंजना तुची विश्व हेतू मंतु सोसी होसी माय बापना नित्य शुद्ध बुद्ध मुक्त दत्त भक्त चित्तरंजना तुची देव योगी होसी नासी दैन्य दुःख कानना न्यासी होसी कृष्णावासी दत्त भक्त चित्तरंजना ब्रह्म वस्तु तू अनादि मध्यनाश खास वासना वारी भक्ती देई तारी दत्त भक्त चित्तरंजना तयाचा भाव जाणून विप्रा विद्या सरस्वती मंत्रा देवोनिया सकलत्रा राहवी मित्रा परिगुरु इति श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे विप्रकुष्ठहरणं नाम चत्वारिंशोऽध्यायः अध्याय 41 ओम श्री गणेशाय नमः ओम श्री सद्गुरवे नमः ओम श्री दत्तात्रेयाय नमः निरहंकार पूर्वज सायन देव कथिला तुझ गाणगापुरी वसे निज गुरुराज साक्षात देव ही तद्वार्ता परिसून ये घालीत लोटांगण देवा पाहता हो तल्लीन करिस्तवन प्रेमरसे गुरु विचारिती क्षेम येरू सांगे धरुनी प्रेम भवत सेवा काम धरुनी धाम सोडियेले घ्यावी मौज भक्ती रसाची अशी इच्छा आहे मनाची गुरु म्हणे सेवा आमुची कठीण साची नेणसी तू कधी पुरामध्ये वास ग्रामी वनी नदी तीरास तुला होती नष्ट सायास का तू त्रास पत्करसी तो करुणी अंगीकार राहे गुरुच्या बरोबर त्याला एकला बाहेर संगमावर नेती गुरु जो दोषोघा स्मरणे हरी तो संकटी त्यजी की हरी हार्दे शिष्य परीक्षा करी आज्ञा करी मेघा वर्षू तेव्हा लोटुनी टाकी वारा वर्षे मेघ मोठ्या धारा द्विजे साहुनी वृष्टी वारा रक्षिले वस्त्राश्रये देवा गुरु केवल परीक्षार्थ अग्नी आणावया धाडित विद्युत तेजे ये गावात अग्नी भांड्यात घेऊन ये प्रत्यक्ष पठी सर्पा देखे पळता मठी ध्वनी ऐके प्रकाश देखे मनी ठके येऊनी देखे एका देवा सर्प रक्षार्थ धाडिले तुझे मनवाया भ्याले कठीण सेवा हे कळले साहस केले त्वा गुरु म्हणे हो पश्चात्ताप की तुला द्विज म्हणे देवा मला जाणसी मी काय तुला सांगू मला न दवडी प्रत्यक्ष तू ब्रह्म निधान गुरु सेवेचे विधान सांगा तेने स्थिर होईन ते ऐकोनी गुरु सांगे कुमार त्वष्ट्र देवाचा विद्यार्थी हो गुरुचा भाव पहावया त्याचा गुरुसाचा वदेतया करी एक गृह निर्माण जे न तुटे नो हे जीर्ण करी वृष्ट्यादी निवारण ते ऐकोनी तत्स्त्री बोले न शिवली न विणली अंगाबरोबर भली अशी रम्य दे मज चोळी त्यावेळी तत्सुत बोले माझ्या चरणा सुख देती खात न लागे मनोगती दे पादुका जळी न बुडती गुरुकन्या तीही बोले हो अक्षयिक स्तंभ घर न हो पात्री पाकगार काजळ न लागे त्यावर दे सुंदर कुंडलेही कुमार तो स्वीकारून त्या वंदून धरी रान तेथे अवधूत येऊन म्हणे का म्लान मुख तुझे मनस्समाधान करून बाळ सांगे सर्व नमून येरू तया आश्वासन काशी सेवन करी म्हणे जे शर्वाचे अधिष्ठान
गंगा राहे ज्या वेष्टून सर्व देव तीर्थस्थान तत्सेवन करी शीघ्र न कोणीही येथ अमुक्त म्हणून हे हो अविमुक्ता विरक्त किंवा विषयासक्त तेही मुक्त होती जेथ दुजे भूमंडळी न असे येरू वदे मी नेण तसे काशी क्षेत्र मिळेल कसे प्रार्थितसे मी तुम्हासी म्हणे तापसी मी दावीन त्वद्योगे हो मज दर्शन असे म्हणून त्या घेऊन येतत क्षण मनोगती घेऊन याला मनोगती काशी यात्रा भाव भक्ती करी यथाविधी निभूती पूर्ण होती मनोरथ तो ऐकोनी त्याचे वचन म्हणे नेणे यात्राचरण येणू म्हणे स्नान करून मणिकर्णिकेचे येई तू भेट विश्वेश्वरा करी अंतर्गृह यात्रा मग दक्षिण मानस यात्रा स्नानार्चन श्राद्ध दाने इति श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे काशी यात्रा निरूपणं नाम एकचत्वारिंशोऽध्यायः अध्याय 42 ओम श्री गणेशाय नमः ओम श्री सद्गुरवे नमः ओम श्री दत्तात्रेयाय नमः तत्रस्थोदंग मानस यात्रा करी पंचक्रोशी यात्रा शुक्ल कृष्ण पक्ष यात्रा नित्य यात्रा करी भावे प्रत्यक्षची विश्वेश्वरा भवानी हरी धुंडीश्वरा दंडपाणी भैरव वीरा विघ्नेश्वरा गुहा देखी तू स्थिर चित्ते करी यात्रा स्थापी लिंग तू कुमारा सुटतील येर झारा असे म्हणून गुप्त झाला बाळ उठोनी पाहत त्या नदीसे झाला गुप्त हाची माझा गुरु म्हणत करीतसे तो यात्रा अवाच्य हो शिवलीला इष्टवर दे तयाला देतो तसे गुरुवाधिकाला तो झाला विश्वकर्मा द्विज तेव्हा गुरु जसे सांगे ते पाहे तसे गुरुनाथा वंदितसे स्तवितसे सायन देव तूची उमापती होसी मज दाविली येथ काशी गुरु म्हणे त्वद्वंशासी एकविंशी घडे यात्रा तू सत्तम लोकी होसी आता नसे विमलेंच्यासी आणोनिया स्त्री पुत्रासी आम्हापाशी राहा सेवित तो नमस्कारुनी गेला स्वकुटुंबा घेऊन आला स्तवी पुन्हा श्री गुरुला कानडी स्तोत्राला पे त्याचा पुत्र नागनाथ तया वरदे गुरुनाथ सांगे सायन देवा स्वस्त करी अनंत व्रतराजी इति श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे काशी यात्रा निरूपणं नाम द्विचत्वारिंशोऽध्यायः अध्याय 43 ओम श्री गणेशाय नमः ओम श्री सद्गुरवे नमः ओम श्री दत्तात्रेयाय नमः दे पुरुषार्थ नरासी भाद्र शुक्ल चतुर्दशीसी 14 ग्रंथी रक्तसूत्रासी बांधी करासी पूजुनी संतोष मानोनी तो कुसे व्रत कोणी हे केले कसे गुरु म्हणे द्युती घेतसे पार्थ राज्य दुर्योधन अभास्त्व पाहुनी पांडव वनिश्रमताये माधव त्याला द्याया स्ववैभव सांगे देव अनंत व्रत त्वदन्य कोनंतैती पुसता म्हणे मीच श्रीपती ऐके सुमंतू कन्या होती सुशीला ती पूर्व स्त्रीजा ती हो पत्नी कौंडिण्याची सापत्न माता द्वेषी तिची अन्यत्र ने तिला तोची अनंताची पूजा घेती दे बरवी श्री अनंत वशिकार भये अग्नीत दोरा टाकी मुनी कुपित दुःखाब्धीत पडे तेव्हा देव माझे वर रुसला म्हणून मुनी वनी गेला निर्वाणे तो मूर्छित पडला त्या भेटला श्रीमदनंत जीवात्मेशा भिन्नत्वेशी स्तुती करिता त्या ऋषीसी वरदे सर्वैश्वर्येसी तत्पृष्ठांशा देई मोक्ष त्या अत्युद्धार अनंत पुनर्वस्वृक्ष करीत म्हणून कृष्ण हे व्रत करवीत पार्था करवी दायादादिका मारून सार्वभौम धर्म होऊन देहासह स्वर्गी जाण गेला म्हणून करी तू व्रत
विप्रहृष्ट तर होऊन गुरुकते हो व्रत करून राहे गुरुला सेवून बंध तोडून मुक्त झाला. तू अंतःकरणी जाण गुरुप्रसादे हो पूर्ण तुमच्या वंशी म्हणून तुझे मन रंगले हे याग योगाधिका वीण तुम्हा जोडे हेच निधान असे घेती भक्ती करून देवा करून आपुलासा. इति श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे अनंत व्रत कथनं नाम त्रिचत्वारिंशोऽध्यायः. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा.